नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत होते की आता दिवाळी जवळ येत असल्यामुळे उटणं कुठल्या ब्रँडचं घ्यावं किंवा घरी कसं बनवावं किंवा स्वस्त आणि महाग उटण्यातला फरक काय आहे. तर शिवाय तुम्ही उटणं बनवता का, तुम्ही पाठवू शकता का, तर या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत त्याची मला उत्तरं द्यायची होती. तर पहिले म्हणजे स्वस्त आणि महाग उटणं ह्याच्यात फरक हा आहे की सुगंधी उटण्याचा सुगंध हा त्या उटण्यामध्ये वापरलेल्या वनस्पतींपासून यायला पाहिजे. जसं की चंदन आहे, वाळा आहे, मुस्ता आहे, कचोरा आहे. पण या सगळ्या वनस्पती महाग असल्याकारणाने साध्या वनस्पतीच्या त्वचेला थोड्याफार उपयोगी बेनिफिशियल अशा असतात, जसं की अर्जुन, अशा गोष्टींचं चूर्ण वापरून त्याच्यात इसेन्स किंवा सेंट जो आर्टिफिशियल टाकला असतो तसं करून स्वस्त उटणं बनवलं जातं. याच्या अपोजिट महाग उटण्यांमध्ये ही चूर्णच डायरेक्टली वापरलेली असतात. दुसरी गोष्ट म्हणजे उटण्याचा मुख्य भाग जे काय मुलतानी माती किंवा डाळीचं पीठ हे असतं ते स्वस्त दर्जाचं वापरणं किंवा डाळीच्या पिठाऐवजी इतर पिठं वापरणं, अशा गोष्टी करून स्वस्त उटणं बनवलं जातं. तर हे सगळे छोटे छोटे बदल वाटत असले तरी ह्या सगळ्यांच्या कॉस्टिंगमध्ये खूप फरक पडत असतो. साध्या गोष्टी वापरून बनवलेलं उटणं आणि सगळ्या ओरिजिनल आणि खऱ्या गोष्टी वापरून बनवलेलं उटणं ह्याच्यात जवळजवळ 7 ते 10 पट किमतीचा फरक पडत असतो. तर मग आता कुठल्या ब्रँडचं उटणं वापरायचं, तर ब्रँडची नावं मला सांगता येणार नाहीत कारण मी काही वेगवेगळ्या ब्रँडची उटणी वापरून बघितलेली नाही आहेत आणि आमच्याकडे औषधी वनस्पती उपलब्ध असतातच. तर त्यामुळे कोणाला आम्हाला पेशंट्सला वगैरे लागतं किंवा आमच्या घरी लागतं तसं आम्ही उटणं बनवून वापरतो. तर कोणाला जर उटणं हवं असेल तर आज उद्यामध्ये सगळ्यांनी आम्हाला व्हॉट्सॲपवर संपर्क करा. त्याप्रमाणे आम्ही बनवून साधारण 3-4 दिवसानंतर तुमच्याकडे कुरिअर करू.